Again, welcome student. Now we again start with the lesson that is molecular basis of inheritance. मागच्या पिरियडला आपण पाहिलं की DNA चं स्ट्रक्चर कसं आहे. DNAचं वेल accepted model for DNA was proposed by Watson and Crick. वॅटसन आणि क्रिकने हे जे मॉडेल प्रपोज केलं होतं, इट वॉज बेस्ड ऑन अ DNA क्रिस्टॅलोग्राफिक स्टडी प्रोव्हाइडेड बाय मॉरिस विल्किन अँड रोझलिन फ्रँकलिन. ह्यांनी जे DNA क्रिस्टॅलोग्राफिक टेक्निक प्रपोज केलं होतं त्याच्या बेसिसवर हे मॉडेल दिलेलं आहे. नाव धिस इज वाईडली ॲक्सेप्टेड मॉडेल. हे एक वाईडली ॲक्सेप्टेड मॉडेल आहे. आता हे मॉडेल ॲक्सेप्ट का झालं पहा. It constitute to form a basis of life. आपण पाहिलेलं आहे the cell, every cell is having its origin related to old one. बरोबर आहे. प्रत्येक सेलची जर उत्पत्ती पाहिलं ॲज वी लर्न इन अ क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स, प्रत्येक सेल हा जुन्या सेलपासून तयार झाला. बरोबर आहे. मग त्या सेलमधलं सगळं कंपोजिशन सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेल क्रोमोझोम सेम जसेच्या तसे नवीन सेलला मिळतात. बरोबर आहे. मग आता ह्याच्या अगोदरचे जे मॉडेल प्रपोज केले गेले होते, धीज मॉडेल मोस्टली फेल टू एक्सप्लेन द रिप्लिकेशन ऑफ DNA. DNAचं रिप्लिकेशन कसं होतं, हाऊ द न्यू सेल विच इज फॉर्म रिसीव द सेम सेट ऑफ क्रोमोझोम ॲज दॅट ऑफ पॅरेंट. ऑन दॅट बेसिस these मॉडेल्स आर रिजेक्टेड. हे एक्सप्लेन करता न आल्यामुळे हे सगळे मॉडेल्स रिजेक्ट झालं. बरोबर आहे. बट धिस मॉडेल प्रपोज्ड बाय वॅटसन अँड क्रिक एक्सप्लेन वेल द रिप्लिकेशन प्रोसेस ऑफ DNA. DNAचं रिप्लिकेशन आपण पाहिलं की DNA हा डबल हेलिक्स आहे आणि हा डबल हेलिक्स स्ट्रक्चर जो आहे हा रिप्लिकेट होऊन जो नवीन म्हणजे पहिल्यांदा 46, आता आपल्याचंच उदाहरण घ्या, जर 46 क्रोमोझोम असतील तर ह्याच्या डबल क्रोमोझोम होतील आणि त्यातले एक सेट जो आहे किंवा 46 क्रोमोझोम नवीन सेलला, 46 क्रोमोझोम ओल्ड सेलला. बरोबर आहे. मग आता हे रिप्लिकेशन, ही जी प्रोसेस आहे डबल होण्याची, रिप्लिका मीन्स इट फॉर्म इट्स इमेज, आपल्यासारखीच इमेज तयार करणं. बरोबर आहे. सो द रिप्लिकेशन ऑफ DNA इज वन ऑफ द मोस्ट युनिक फीचर इन विच द DNA मेक इट्स ओन झेरॉक्स कॉपी. याच्यामध्ये DNA आपली स्वतःची एक्झॅक्ट डुप्लिकेट कॉपी तयार करत असतो. बरोबर आहे. आता समजा ऑनियनमध्ये पहा 8 क्रोमोझोम नंबर आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन होईल, 8चे 16 होतील आणि 16 क्रोमोझोमपैकी 8 एका सेलला, 8 दुसऱ्या सेलला. ॲज अ रिझल्ट ऑफ विच आता ह्याच्यामुळे काय होईल, जोही नवीन सेल तयार होईल, धिस न्यू सेल रिसिव्ज सेम सेट ऑफ क्रोमोझोम ॲज दॅट ऑफ पॅरेंट. पॅरेंटसारखाच क्रोमोझोम त्याला मिळेल. बरोबर आहे. सो धिस इज द युनिक प्रॉपर्टी ऑफ DNA. वी कॉल इट ॲज अ रिप्लिकेशन ऑफ DNA. त्यालाच आपण म्हणतो डुप्लिकेशन ऑफ DNA. सो रिप्लिकेशन इज द युनिक प्रोसेस एक्झिबिटेड बाय द DNA in which the DNA make its own Xerox copy, and it was first discovered by Watson and Crick in 1953. 1953 मध्ये सगळ्यात पहिले वॅटसन आणि क्रिकने हे शोधून काढलं, रिप्लिकेशन ऑफ DNA इन यूकॅरियोटिक. बरोबर आहे. नाव धिस रिप्लिकेशन प्रोसेस आता हे होतं कुठं, इट इज रिलेटेड टू सेल सायकल. सेल सायकलमध्ये पहा आपण फेजेस पाहिल्या होत्या. पहिली फेज आहे G1 फेज, ज्याला आपण पहिले तर स्टार्टिंगमध्ये पहिले इंटरफेज आणि दुसरं दुसरं M फेज. बरोबर आहे. ह्या 2 स्टेजेसमध्ये सेल सायकल होईल. कोणते स्टेज सेल सायकल म्हणजे काय,
जे डिफरंट इव्हेंट सेलच्या लाईफमध्ये घडून येतात त्याचं बनलेलं आहे सेल सायकल. बरोबर आहे. मग आता ह्या रिप्लिकेशन कुठं होतं पहा बरं. रिप्लिकेशन होतं इंटरफेजमध्ये. सेल सायकल आपण 2 पार्टमध्ये स्टडी करतो, 2 स्टेजमध्ये स्टडी करतो. त्यातला पहिली स्टेज आहे इंटरफेज, ज्याला आपण रेस्टिंग फेज म्हणतो. ह्या रेस्टिंग फेजमध्ये काय होतं, सेल प्रिपेअर इट सेल्फ टू अंडरगो द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन. हा सेल प्रिपेअर होईल, स्वतःला तयार करेल की जेणेकरून तो सेल डिव्हिजनमध्ये जाईल आणि एकापासनं 2 किंवा एकापासनं 4 सेल तयार होतील. बरोबर आहे. सो इंटरफेज इज द रेस्टिंग फेज. आणि दुसरी आहे यम फेज, ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल डिव्हिजन होईल. बरोबर आहे. मग इंटरफेजमध्ये परत हा बनलेला आहे G1 फेज म्हणजे ग्रोथ फेज फर्स्ट, दुसरा आहे S फेज म्हणजे सिंथसिस फेज, तिसरी आहे G2 फेज म्हणजे ग्रोथ फेज सेकंड. बरोबर आहे. मग आता ह्या 3 फेजपैकी एक्झॅक्ट कोणत्या फेजला DNAचं रिप्लिकेशन होईल? द रिप्लिकेशन ऑफ DNA इज कॅरीड आउट इन S फेज, ज्याला आपण सिंथसिस फेज म्हणतो. सो सिंथसिस फेज इज मोस्ट इम्पॉर्टंट फेज इन विच DNA मेक इट्स ओन झेरॉक्स कॉपी. ह्या फेजमध्ये DNA स्वतःची ओन झेरॉक्स कॉपी तयार करत असतो. बरोबर आहे. मग आता प्रश्न असा पडतो की DNAचं इम्पॉर्टन्स काय? DNAचं इम्पॉर्टन्स 2 फंक्शन हा DNA कॅरी करत असतो. पहिलं आहे इट परफॉर्म्स हेट्रोकॅटॅलिटिक फंक्शन अँड ॲटोकॅटॅलिटिक फंक्शन. These are the functions which is carried out by DNA. आता हेट्रोकॅटॅलिटिक फंक्शन म्हणजे काय? तो स्वतःची आवृत्ती तयार न करता दुसरा काही तयार करत असेल. जसं RNA सिंथसिस RNA तयार केला, जसं प्रोटीन सिंथसिस प्रोटीन तयार केलं. बरोबर आहे. म्हणजे इथे DNA स्वतः रिप्लिकेट न होता दुसरा मॉलिक्यूल तयार करतोय, त्याला म्हणायचं हेट्रोकॅटॅलिटिक फंक्शन. बरोबर आहे. कॅटॅलिस्ट माहिती आहे तुम्हाला. आणि ॲटोकॅटॅलिटिक फंक्शन म्हणजे काय? इट इज रिस्पॉन्सिबल टू मेक इट्स ओन झेरॉक्स कॉपी. हा स्वतःचंच रिप्लिकेशन करेल, DNAची कॉपी तयार करेल, त्याला म्हणायचं ॲटोकॅटॅलिटिक फंक्शन. हेट्रोकॅटॅलिटिकचं एक्झाम्पल काय? फॉर एक्झाम्पल रिप्लिकेशन इज द एक्झाम्पल ऑफ ॲटोकॅटॅलिटिक फंक्शन कॅरीड आउट बाय DNA. आणि हेट्रोकॅटॅलिटिकचं जसं RNA सिंथसिस आहे, ऑलमोस्ट ऑल 3 टाईप्स ऑफ RNA, mRNA, rRNA आणि tRNA, हे तिन्ही प्रकारचे RNA हा DNA तयार करत असतो. मग आता हा DNA स्वतःचा रिप्लिका तयार करतो का? नाही. हा दुसरा मॉलिक्यूल तयार करतो, RNA मॉलिक्यूल तयार करतो. दॅट वी कॉल इट एज अ हेट्रोकॅटॅलिटिक फंक्शन. आणि रिप्लिकेशनची प्रोसेस जी आहे ती ॲटोकॅटॅलिटिकमध्ये येईल. मग आता रिप्लिकेशनसाठी काय आवश्यक आहे पहा बरं. रिप्लिकेशन लक्षात आलं का? रिप्लिकेशन इज द प्रोसेस इन विच DNA मेक इट्स ओन झेरॉक्स कॉपी. मग तुम्हाला माहिती आहे DNA कशाचा बनलेला आहे? न्यूक्लिओटाईडचा. म्हणजे पहिली त्याची रिक्वायरमेंट काय? न्यूक्लिओटाइड्स, स्मॉल न्यूक्लिओटाइड्स which are present in a न्यूक्लिओप्लाझम. हे न्यूक्लिओटाइड कशाचे बनलेले आहेत? आपण मागच्या पिरियडमध्ये पाहिलं केमिकल कंपोजिशनमध्ये. हे न्यूक्लिओटाइड बनलेले आहेत पेंटोज शुगर, फॉस्फेट ग्रुप, नायट्रोजिनस बेस. मग असे छोटे 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 न्यूक्लिओटाइड सिंगल युनिट हे न्यूक्लिओप्लाझममध्ये तयार असतात पोरांनो. बरोबर आहे. मग हे तयार आहे न्यूक्लिओप्लाझममध्ये आहे, बट इट इज इन इनॅक्टिव्ह फॉर्म, मोनोमरच्या रूपामध्ये. बरोबर आहे. दुसरी रिक्वायरमेंट आहे DNA टेम्पलेट. जर DNA टेम्पलेट म्हणजे DNAच नसेल तुमच्याकडे तर रिप्लिकेशन काय करणार आहे? मग DNA टेम्पलेट पाहिजे तुम्हाला. म्हणजे जो DNA डबल हेलिक्स आहे त्याचा एक हेलिक्स म्हणजे टेम्पलेट होईल. बरोबर आहे. जसं 3' to 5' हा हेलिक्स घेतला, हा टेम्पलेट झाला. बरोबर आहे. मग दुसरी रिक्वायरमेंट आहे टेम्पलेट. RNA primer is needed to add the nucleotide.
न्यूक्लिओटाईड, नवीन न्यूक्लिओटाईड न्यूक्लिओप्लाझममधनं आणून प्रॉपर साईटला बाइंड करण्याचं काम करतो RNA प्रायमर. आता DNA डबल हेलिक्स आहे, हे 2 हेलिक्स सेपरेट व्हायला पाहिजे. मग हे हेलिक्स सेपरेट कशी होईल? इट इज अ DNA अनवाइंडिंग प्रोटीन, or we call it as a helicase enzyme. It is to break the hydrogen bond. याला एंडोन्यूक्लियस एन्झाईम लागतो टू मेक अ सीझर, कट द्यायला. हा कट पहिले फॉस्फोडायस्टर लिंकेजमध्ये होईल. हे 2 हेलिक्स समजा अटॅच आहे. सगळ्यात पहिले त्याचा बॅकबोन तोडावं लागेल. बॅकबोन तोडला जाईल एंडोन्यूक्लियस एन्झाईमने आणि हायड्रोजन बॉन्ड तोडला जाईल हेलिकेज एन्झाईम. बरोबर आहे. तिसरा टोपोआयसोमरेज और SSBP, सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन. म्हणजे हा काय करेल, हे जे 2 स्ट्रँड आता सेपरेट झाले, हा स्ट्रँड आहे असा अटॅच झालेला आहे. बरोबर आहे. आता हे 2 स्ट्रँडला इथे पहिले काय होईल, बॅकबोन कट केला जाईल, फॉस्फोडायस्टर लिंकेज कट केला जाईल. कोण कट करेल? इट इज द एन्झाईम इज हेलिकेज. बरोबर आहे. दॅन DNA अनवाइंडिंग प्रोटीन, मग एंडोन्यूक्लियस, आणि मग जो एक्सपोज नायट्रोजिनस बेस आहे त्याच्यामधला हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करेल हेलिकेज. म्हणजे सगळ्यात बाहेरचा कट एंडोन्यूक्लियस, नंतर मग आतमध्ये वीक हायड्रोजन बॉन्ड ब्रेक केला जाईल हेलिकेज. मग आता 2 सेपरेट झालेले स्टँड परत अट्रॅक्ट होऊन चिकटतील ना एकमेकाला. मग हे चिकटू नये म्हणून सिंगल स्टँडेड बाइंडिंग प्रोटीन हा सुद्धा लागेल. दॅन पॉलिमरेज एन्झाईम, DNA लायगेज ॲक्ट ॲज अ मॉलिक्युलर ग्लू. हा अटॅच करण्याचा एन्झाईम आहे, अटॅच करतो हा. सो DNA लायगेज, RNA पॉलिमरेज. बरोबर आहे. सो दीज आर रिक्वायर्ड फॉर सिंथसिस ऑफ, that is replication of DNA, or we call it as a synthesis of new strand. बरोबर आहे. मग आता सगळ्यात ह्याच्या स्टेप्स कोणकोणत्या आहेत? विच आर द स्टेप्स बाय विच द रिप्लिकेशन ऑफ DNA इज कॅरिड आउट. सगळ्यात पहिले ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाईड. बरोबर आहे. जो न्यूक्लिओटाईड, जो बेसिक युनिट आहे DNAचा, इट कन्सिस्ट ऑफ सिंगल युनिट. DNA इज अ पॉलिन्यूक्लिओटाईड चेन. DNA ही पॉलिन्यूक्लिओटाईड चेन आहे. पॉली मीन्स मेनी. पुष्कळ साऱ्या न्यूक्लिओटाईडचा एकत्र येऊन पॉलिन्यूक्लिओटाईड DNAची चेन बनलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे त्याचा सिंगल युनिट काय आहे? न्यूक्लिओटाईड. बरोबर आहे. नाव धिस न्यूक्लिओटाइड्स विच आर प्रेझेंट इन अ न्यूक्लिओप्लाझम फर्स्ट गेट ॲक्टिवेटेड. त्याला पहिल्यांदा ॲक्टिवेट करावं लागेल. इट इज प्रेझेंट इन अ मोनोफॉस्फेट फॉर्म. जसं DAMP म्हणजे डिऑक्सिरायबोज ॲडिनोसाइन मोनोन्यूक्लिओटाइड फॉस्फेट. बरोबर आहे. दुसरा आता ॲडिनाइन रिप्लेस करा, DGMP, DTMP. बरोबर आहे. दॅन DCMP मोनोफॉस्फेट. बरोबर आहे. म्हणजे हा काय? डिऑक्सिरायबोज ॲडिनोसाइन मोनोफॉस्फेट, डिऑक्सिरायबोज थायमिडिन मोनोफॉस्फेट, डिऑक्सिरायबोज ग्वानाइन मोनोफॉस्फेट, डिऑक्सिरायबोज सायटोसाइन मोनोफॉस्फेट और सायटिडिन मोनोफॉस्फेट. आता हे इनॅक्टिव्ह फॉर्म आहे, मोनोफॉस्फेट आहे. मग त्याला कन्व्हर्ट करावं लागेल ट्रायफॉस्फेटमध्ये. कसा कन्व्हर्ट करावं लागेल? बाय युझिंग ATP. आता DAMP मध्ये ATP, दिस इज द रिॲक्शन, काय तयार होईल? DATP म्हणजे डिऑक्सिरायबोज ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. मग आता तसंच इथे डिऑक्सिरायबोज ग्वानोसाइन ट्रायफॉस्फेट, डिऑक्सिरायबोज थायमिडिन ट्रायफॉस्फेट, डिऑक्सिरायबोज सायटिडिन
ट्रायफॉस्फेट म्हणजे मोनोफॉस्फेटचं कन्व्हर्शन ट्रायफॉस्फेटमध्ये केलं. कसं केलं? बाय सिम्पली ॲडिंग फॉस्फेट ग्रुप. हा ATP मधला फॉस्फेट ग्रुप ॲड केला. इथे काय तयार झाला? ॲडिनोसाईन, इथे AMP ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट आहे, इथे ॲडिनोसाईन मोनोफॉस्फेट. म्हणजे ह्याचे 2 फॉस्फेट ग्रुप आपण रिमूव्ह केले. मग हे फॉस्फेट ग्रुप कुठे टाकले? हे मोनोफॉस्फेटला ॲड केले. मग हा ॲडिनोसाईन मोनोफॉस्फेटचं कन्व्हर्शन डिऑक्सिरायबोज ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट, डिऑक्सिरायबोज ग्वानोसाईन ट्रायफॉस्फेट, डिऑक्सिरायबोज थायमिडिन ट्रायफॉस्फेट, डिऑक्सिरायबोज सायटिडिन ट्रायफॉस्फेट. बरोबर आहे. आता हे न्यूक्लियोटाईड ॲक्टिवेटेड झाले. बरोबर आहे. नाव आता ही डायरेक्शन DNA स्टँडची कशी राहील? इट इज आयदर दुसरं ओरिजिन घेऊ आपण. हे झालं ना, पहिलं समजलं. आता ओरिजिन ऑर इनिशिएशन पॉईंट. आता समजा हा DNA स्टँड आहे. Now, a specific nucleotide, it is a specific nucleotide which act as a O point of origin. ज्याला आपण O point म्हणतो, किंवा O stand for origin and T stand for termination. बरोबर आहे. Where the DNA replication terminate, that we call it as a T point. The unit of DNA replication occurs is called as replicon. In a prokaryotic, there is only one replicon, while in eukaryotic, there is more than one replicon. आता eukaryotic मध्ये पहा लिनियर DNA आणि प्रोकॅरियोटिक मध्ये सर्क्युलर DNA. प्रोकॅरियोटिक मध्ये हा सर्क्युलर DNA आहे ना, तर ह्याचा एकच पॉइंट ऑफ ओरिजिन राहील. इट इज ऑल्सो कॉल्ड इट ॲज अ थीटा रिप्लिकेशन. आता हा पॉइंट ऑफ ओरिजिन आहे, इथून रिप्लिकेशन स्टार्ट होईल. याचा पॉइंट ऑफ ओरिजिन एकच आहे, थीटा रिप्लिकेशन किंवा आय रिप्लिकेशन किंवा रिप्लिकेशन इन प्रोकॅरियोटिक. पण यूकॅरियोटिकमध्ये समजा इथे रिप्लिकेशन चालू झालं, दिस इज पॉइंट ऑफ ओरिजिन. इथे चालू झालं, दिस इज अ पॉइंट ऑफ ओरिजिन. म्हणजे DNA स्टँड जेवढ्या लांबीचा राहील, जर लांबी जास्त असेल तर इनिशिएशन पॉईंट किंवा पॉईंट ऑफ ओरिजिन एकापेक्षा जास्त राहतील. बरोबर आहे. सो हिअर पॉईंट ऑफ ओरिजिन इज द स्पेसिफिक सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड फ्रॉम विच द रिप्लिकेशन बिगिन्स. हा एक न्यूक्लियोटाईडचा असे सिक्वेन्स असतात की ज्याच्यापासनं रिप्लिकेशन स्टार्ट होईल. स्पेसिफिक न्यूक्लियोटाइड्स आपण म्हणतो त्याला. त्याच्यापासनं पॉईंट ऑफ ओरिजिन स्टार्ट होईल, त्याला म्हणायचं O पॉईंट. बरोबर आहे. दॅन डायरेक्शन. आता ह्याची डायरेक्शन कशी राहील पहा बरं. इट इज आयदर युनिडायरेक्शनल ऑर बाय डायरेक्शनल. ही एकाच डायरेक्शननी प्रोसीड होईल. आता समजा हे थीटा रिप्लिकेशन आहे, हा रिप्लिकेशन होऊन राहिला. आता इथे पहा, इथे एक तर वरच्या साईडला रिप्लिकेशन होईल, खालच्या साईडला होईल. बरोबर आहे. इथे इकडे होईल, इकडे होईल. सो इट इज बाय डायरेक्शनल ऑर युनिडायरेक्शनल प्रोसेस. बरोबर आहे. आता रिप्लिकेशन व्हायचं आहे तर आपल्याला काय लागेल? अनवाइंडिंग ऑफ DNA मॉलिक्यूल. DNA मॉलिक्यूल अनवाइंड व्हायला पाहिजे ना. सो DNA अनवाइंड झाल्याशिवाय प्रोसेस स्टार्टच होणार नाही. सो अनवाइंडिंग ऑफ DNA मॉलिक्यूल इज कॅरीड आउट बाय मीन्स ऑफ enzyme called as helicase enzyme. Helicase is the enzyme which is responsible to break the weak hydrogen bond. It is also called as a DNA unwinding protein or called as a RIP protein. त्यालाच आपण DNA unwinding protein म्हणतो किंवा RIP protein म्हणतो. बरोबर आहे. मग आता हा काय करतो? The helicase enzyme or DNA unwinding protein or RIP protein is responsible to break the weak hydrogen bond. हा काय करेल? DNA चे जो न्यूक्लियोटाइड्स जे आहेत ना,
ते नायट्रोजिनस बेस डबल हेलिक्स असल्यामुळं आपण पाहिलं A joins with T by 2 weak hydrogen bond, G joins with C by 3 weak hydrogen bond, or vice versa. T हा A शी अटॅच आहे, C हा G शी अटॅच आहे. मग आता काय होईल माहिती का, हे बॉन्ड ब्रेक करावं लागतं. मग आता हे बॉन्ड कोण ब्रेक करेल? इट इज हेलिकेज एन्झाईम, और ज्यालाच आपण म्हणतो अनवाइंडिंग प्रोटीन और रिप प्रोटीन. बरोबर आहे. अनवाइंडिंग झाल्यानंतर परत ते दोन स्ट्रँड एकमेकाला चिपकू नये म्हणून काय, स्मॉल फ्रॅगमेंट्स ऑफ प्रोटीन, त्याला आपण म्हणतो SSBP, सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन, दॅट इज SSBP इज अटॅच. आता पहा, हे दोन स्ट्रँड इथून आता सेपरेट झाले. हा रिप्लिकेशन इथून, हा त्याचा 3' to 5', हा 3' to 5'. बरोबर आहे. मग आता हा इथे अटॅच आहे, पण इथून अनवाइंड झालेला आहे. हा इथे अटॅच आहे, इथून अनवाइंड झालेला आहे. नाव इट ॲपियर्स, इथे तो अटॅच आहे, इट ॲपियर्स लाईक दॅट ऑफ ट्युनिंग फोर्क. हा फोर्क सारखा दिसतो ना, म्हणून त्याला म्हणायचं रिप्लिकेशन फोर्क. बरोबर आहे ना. आता ह्याच्यामध्ये रिप्लिकेशन फोर्क लक्षात आलं. दिस टू स्ट्रँड, आता हा ओल्ड DNA आहे, पॅरेंटल DNA. हा पॅरेंटल DNAचा दोन स्ट्रँड सेपरेट झाला. हा आहे 3' to 5' स्ट्रँड, आणि हा आहे 5' to 3' स्ट्रँड. 5' to 3', हे इथे दाखवलं आहे. बरोबर आहे. मग आता काय होईल माहिती का, ह्याला म्हणायचं टेम्पलेट स्ट्रँड. बरोबर आहे. काय म्हणायचं, टेम्पलेट स्ट्रँड. टेम्पलेट स्ट्रँड कोणचे? द टेम्पलेट स्ट्रँड इज द स्ट्रँड ऑन विच द न्यू स्ट्रँड इज टू बी प्रिपेअर्ड. बरोबर आहे. द स्ट्रँड ऑन विच द न्यू स्ट्रँड इज टू बी सिंथेसाइज, कॉल इट ॲज अ टेम्पलेट स्ट्रँड. आता हा एक टेम्पलेट स्ट्रँड आहे, हा एक टेम्पलेट स्ट्रँड. हे इथपर्यंत सेपरेट झालेले आहे. बरोबर आहे. इथे अटॅच आहे. सो इट ॲपियर्स लाईक दॅट ऑफ फोर्क, दॅट वी कॉल इट ॲज अ रिप्लिकेशन फोर्क. त्याला आपण म्हणतो रिप्लिकेशन फोर्क. बरोबर आहे ना. आता हे दोन स्ट्रँडपैकी 3' to 5' स्ट्रँड ॲक्ट ॲज अ टेम्पलेट, ज्याच्यावर सगळ्यात पहिले सिंथसिस होईल, हा 3' to 5' स्ट्रँड आहे. बरोबर आहे. 3' to 5' स्ट्रँड ॲक्ट ॲज अ टेम्पलेट स्ट्रँड सगळ्यात पहिले. आता इथे काय होईल माहिती का, हा स्ट्रँड ॲक्ट होईल, त्याला म्हणायचं लॅजिंग आणि लॅगिंग, ह्या दोन टर्म्स आहे. बरोबर आहे. सो इट इज कॉल्ड इट ॲज अ लीडिंग स्ट्रँड. लीडिंग स्ट्रँड हा जो 3' to 5' स्ट्रँड आहे, द रिप्लिकेशन ऑलवेज फ्रॉम 3' to 5' रिजन. हा ओल्ड स्ट्रँडच्या 3' to 5' स्ट्रँडकडेच रिप्लिकेशन स्टार्ट होईल, म्हणजे नवीन स्ट्रँड बनायला सुरुवात होईल. ह्या स्ट्रँडला म्हणायचं लीडिंग टेम्पलेट. आणि हा जो 5, हा जो याचं पण रिप्लिकेशन 3' to 5' डायरेक्शनने होईल. बरोबर आहे. पण हा ओल्ड जुन्या पॅरेंटल स्ट्रँडचा काय आहे पहा बरं, 5' to 3'. याला आपण म्हणतो लॅगिंग टेम्पलेट. हा आहे लीडिंग टेम्पलेट, हा आहे लॅगिंग टेम्पलेट. LAGGING, लॅगिंग टेम्पलेट. आणि ह्याच्यावरती जो स्ट्रँड तयार होईल त्याला म्हणायचं लॅगिंग स्ट्रँड. पहा, जो पॅरेंटल स्ट्रँडचा ओरिजिनल DNA स्ट्रँडचा 3' to 5' म्हणजे रिप्लिकेशन फक्त 3' to 5' रिजनकडनंच होईल. इट इज बिकॉज DNA पॉलिमरेज
DNA polymerase is responsible to add the nucleotide in this direction only. बरोबर आहे. आता इथे काय होईल, 3' to 5' स्ट्रँड म्हणजे हा फोर्कच्या डायरेक्शनने रिप्लिकेशन होईल आणि ह्याचं रिप्लिकेशन असं होईल, म्हणजे फोर्क इट इज अवे फ्रॉम द फोर्क. हा फोर्ककडे जाईल आणि हा फोर्कच्या विरुद्ध दिशेने जाईल. याचा 3' to 5' आहे, म्हणजे हा जो स्ट्रँड तयार होईल हा 5' to 3'. आता हा इकडून इकडे आहे, म्हणजे ह्याचा परत 3' to 5' आहे, म्हणजे हा काय येईल, हा परत 5' to 3' आहे. म्हणजे रिप्लिकेशनवर तयार होणारे स्ट्रँड हा 5' to 3', 5' to 3'. बरोबर आहे. मग आता हा जो DNAचा ओरिजिनल स्ट्रँड आहे त्याला म्हणायचं लीडिंग स्ट्रँड. ऑन अ लीडिंग स्ट्रँड द रिप्लिकेशन बिगिन्स फर्स्ट. आता रिप्लिकेशन होत असताना काय होईल, इथे RNA प्रायमर अटॅच होईल. द RNA प्रायमर इज रिस्पॉन्सिबल टू, आता RNA प्रायमर काय करेल माहिती का, RNA प्रायमर अटॅचेस इटसेल्फ टुवर्ड 5' रिजन. हा इकडे 3'च्या पुढचा जो आहे ना, हा 5' to 3' रिप्लिकेशन स्टार्ट होईल. आता मग इथे तो अटॅच होईल and RNA primer is responsible to carry a small activated nucleotide from nucleoplasm. हा न्यूक्लियोटाइड कॅरी करेल. The selection of nucleotide and addition of nucleotide to the proper region is carried out by DNA polymerase. DNA पॉलिमरेजच्या अंडर हा पूर्ण जी प्रोसेस आहे ती कॅरी केला जाईल, की कोणचा न्यूक्लियोटाइड सिलेक्ट करायचा आणि कुठे तो जॉईन करायचा. बरोबर आहे. मग आता हा RNA पॉलिमरेज इथे जॉईन झाला आणि हा स्ट्रँड असा प्रोसीड होईल टुवर्ड्स द फोर्क. याला आपण म्हटलेलं आहे लीडिंग स्ट्रँड, लीडिंग टेम्पलेट. ह्या स्ट्रँडला आपण म्हणतो लीडिंग स्ट्रँड. लीडिंग टेम्पलेटवर जो स्ट्रँड तयार होईल तो लीडिंग स्ट्रँड. नाव इट फॉर्म्स रॅपिडली. याचं रिप्लिकेशन पटकन होऊन जाईल. बरोबर आहे. पण आता हा जो स्ट्रँड तयार होईल इट इज नॉट अ कंटिन्युअस स्ट्रँड. हा कंटिन्युअस स्ट्रँड नाही आहे. इट इज फ्रॉम अवे फ्रॉम द फोर्क. हा फोर्कच्या विरुद्ध दिशेने, इथे फोर्क आहे ना, हा टुवर्ड द फोर्क आहे, हा अवे फ्रॉम द फोर्क आहे. बरोबर आहे. मग इथे सिंथसिस होत असताना this strand is synthesized in a small fragment. स्मॉल फ्रॅगमेंटमध्ये हा सिंथसिस केला जाईल. दॅट वी कॉल इट ॲज ओकाझाकी फ्रॅगमेंट. ह्या स्ट्रँडला आपण म्हणतो लॅगिंग स्ट्रँड. ह्या ओरिजिनल DNAच्या स्ट्रँडला आपण म्हणतो लॅगिंग टेम्पलेट. त्याच्यावरती तयार होणाऱ्या स्ट्रँडला लॅगिंग स्ट्रँड. इट इज नॉट सिंथसाइज्ड continuously. It is synthesized in a form of small fragment. आणि प्रत्येक फ्रॅगमेंट तयार होत असताना RNA प्रायमर लागेल. बरोबर आहे. अँड लॅटर ऑन दिस RNA प्रायमर इज रिमूव्ह. हे RNA प्रायमर काय केले जातील, रिमूव्ह केले जातील. दॅट प्रोसेस वी कॉल इट ॲज अ मॅच्युरेशन ऑफ ओकाझाकी फ्रॅगमेंट. त्याला आपण मॅच्युरेशन ऑफ ओकाझाकी फ्रॅगमेंट म्हणतो. आता हे फ्रॅगमेंट जे आहे इट वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय द, याला ओकाझाकी नाव का ठेवलं माहिती का, इट वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट ओकाझाकी. दॅट्स वाय इट इज कॉल्ड इट एज ओकाझाकी फ्रॅगमेंट. आणि हे नंतर हे फ्रॅगमेंटच्या रूपात जरी तयार झाले पण सिंथसिस झाल्यानंतर दिस स्ट्रँड्स आर जॉईन. हे सगळे जॉईन केले जातील. Both the new strands are synthesized in a 5' to 3' direction. Thus one strand is synthesized toward and one strand backward, as the two strands of parent DNA are antiparallel. At the end of process, two double strands of DNA molecule are formed from one parental DNA molecule. In each newly formed DNA, one strand is old
and other is newly synthesized, and that's why we call it as a सेमी कन्झर्वेटिव्ह टाईप ऑफ रिप्लिकेशन. म्हणूनच आपण त्याला काय म्हणतो, सेमी कन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन ऑफ DNA. इथपर्यंत लक्षात आलं? पहा, the replication of lagging strand takes place in a small fragments of DNA called as Okazaki fragment. These Okazaki fragments are then connected with each other with the help of polynucleotide ligase or DNA ligase. DNA ligase काय करेल? It is responsible to join the fragment. हा fragment join करेल and form a continuous strand. Okay, each Okazaki fragment need one RNA primer. Latter RNA primer is removed by RNase enzyme. It is called as a maturation of Okazaki fragment. इथपर्यंत लक्षात आलं रिप्लिकेशनची प्रोसेस. आता काय होईल? हिअर द रिप्लिकेशन, इथचं रिप्लिकेशन झालं की इकडे रिप्लिकेशन होईल अँड दच द टू स्ट्रँड्स आर गेट फॉर्म. असे म्हणजे आता हा ए स्टँड समजू, हा बी स्टँड समजू, बरोबर आहे. ए स्टँडवर बी सारखा सिंथसिस होईल, पण तो ओरिजिनल बी नाही राहणार, म्हणून ह्याला आपण म्हणतो बी डॅश स्ट्रँड. बी स्टँड, बी हा ओरिजिनल आहे, त्याच्यावर ए सारखा स्टँड तयार होईल, त्याला आपण म्हणतो ए डॅश स्टँड. म्हणजे ए बी स्टँडपासनं ए बी डॅश स्टँड आणि बी ए डॅश स्टँड असे दोन तयार होईल. त्यातला एक एका सेलला, एक दुसऱ्या सेलला, म्हणजे ह्या दोन सेलमध्ये जे जेनेटिक मटेरियल राहील त्याच्यातला एक स्टँड जुना राहील. हा जुना आहे, हा जुना आहे, हा न्यूली सिंथसाइज आहे, हा न्यूली सिंथसाइज आहे, म्हणजे एक जुना एक नवीन असं कॉम्बिनेशन आहे. दॅट्स वी कॉल्ड इट ॲज अ सेमी कन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन ऑफ DNA. इथपर्यंत लक्षात आलं? थँक्यू. तयार करा, महत्त्वाची प्रोसेस आहे ही, ह्याच्यावर नेहमी प्रश्न विचारला जातो.